नमस्कार. आता आपण कल्याण शहरात आहोत आणि कल्याण शहराच्या वाहतूक विभागाला आज आपण भेट दिलेली आहे आणि आपल्यासोबत आज वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक आहेत सुधाकर बडगुजर सर. आणि जसं आपण पाहायला गेलं तर मेट्रो सिटीकडे कल्याण शहर वाटचाल करत आहे आणि सगळीकडे कामं चाललेली आहेत. त्यामुळे इथे वाहतूक कोंडीची सुद्धा समस्या निर्माण होते. मात्र आता नुकताच रस्ते सुरक्षा महिना पूर्ण महिनाभर रस्ते सुरक्षा अभियान राबवण्यात आलं वाहतूक विभागामार्फत. त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. एकूणच वाहतुकी संदर्भात सर काय सांगतात त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. अगोदर पहिले पोलीस आमच्या ट्रॅफिक ऑफिसकडनं शुभेच्छा. आणि गेल्या महिन्यात पूर्ण पण 35व्या सुरक्षा अभियान सुरू झालेला होता आणि त्या दरम्यान आपण सदर ठिकाणी प्रत्येक शाळा कॉलेजला पूर्णपणे भेट दिलेली आहे. आणि सध्या आपल्या कल्याण शहरामध्ये स्मार्ट सिटीचे काम चालू आहे. त्या पद्धतीने आपण ठिकठिकाणी अंमलदार आणि वार्डन लावलेले आहेत आणि ते वाहतुकीचे नियमन त्या ठिकाणी करीत असतात. सर पण आता म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की हेल्मेट सक्ती आपण करतोय ते त्यांच्या सुरक्षेसाठीच करतोय चालकांच्या, मात्र ते सुद्धा दुचाकीस्वार हे हेल्मेट घालत नाही. तर त्यांना काय सांगा. गेल्या महिन्यात कल्याण सुरक्षा अभियान दरम्यान रिक्षा चालक किंवा मोटरसायकल किंवा कार चालक यांना आपण सक्तीने म्हणजे सांगितलं आहे की बाबा हेल्मेट किंवा सीट बेल्ट लावा, फ्रंट सीट वाहन चालू नका, या संदर्भात आपण त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे आता पण आपण पाहायला गेलो तर बऱ्याच ठिकाणी पालक जे आहेत ते अगदी लहान मुलांना, ज्यांचं 18 वर्ष वय झालं नसेल ते सुद्धा अगदी 18 वर्षांखालील जे आहेत अल्पवयीन मुलं ती सुद्धा गाडी चालवत असतात. तर त्यांना सुद्धा तुम्ही पालकांना नाही अशा मुलांना सुद्धा काय सांगाल, कारण बऱ्याचदा वाहतुकीचे नियम तर मोडले जातात पण मग ते त्यांच्या जीवावर सुद्धा बेततं. तर अशा घटना सुद्धा खूप शहरामध्ये होत आहेत अपघातांच्या वगैरे. तर त्याविषयी सुद्धा काय बरोबर ते मॅडम. लहान मुलं, आता काही मुलं आहेत ना, शाळेची मुलं 18 वयापेक्षा कमी असतात, त्यांना आई वडील गाडी चालवायला देतात. आई वडिलांना ऑफिसमध्ये बोलवतो आणि त्यांना समजावून सांगतो. आणि कसं आहे, त्यांना फाईन जास्त आहे आणि त्यांना म्हणजे कसं आहे, या वयात म्हणजे लायसन नसताना तुम्ही गाडी चालवायला देतात, हे चुकीचं आहे. पण आपण कसं आहे, त्यांना समजून सांगून आणि मग थोडंसं आपण हे करत असतो. आणि जास्त जर असेल तर मग आपल्याला कायदेशीर कारवाई करावी लागते. एकूणच यासाठी जनजागृतीसाठी सुद्धा वाहतूक विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. म्हणजे आता हा रस्ते सुरक्षा अभियान तर होतच, मात्र त्या व्यतिरिक्त सुद्धा शाळा कॉलेजेस इथे सुद्धा हे अभियान राबवले जातात. तर ते उपक्रम सुद्धा राबवले जातात का आपल्या वाहतूक? प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये आपण गेल्या महिन्यात पूर्ण वाहतुकीच्या नियमाचे पालन करा या संदर्भात जनजागृती केलेली आहे आणि आपण हे मोहीम राबवलेली आहे. आपण जनजागृती करून सर्व लोकांना हा संदेश पोहोचवतो आणि त्यात आपल्याला गेल्या महिन्यापासून बराच प्रतिसाद मिळालेला आहे. आणि सध्या म्हणजे वाहतुकीच्या संदर्भात आणि अपघाताचं पण प्रमाण आहे ना थोडं कमी झालेलं आहे, आढळून येतं. कामं चाललेली आहेत, त्याच्यामुळे थोडंफार तर वाहतूक होणारच आहे. आणि पण ते आपण वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असतो. काय आवाहन कराल मॅडम? आपण कसं आहे, फ्रंट सीट वगैरे किंवा विदाऊट हेल्मेट किंवा सीट बेल्ट आपण यांच्यावर कारवाई देखील करत असतो आणि त्यांना समजून पण सांगितलेलं आहे. बऱ्याचदा वेळा कारवाई सुरूच असते आपली. तर हे होते आपल्यासोबत आता वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर बडगुजर सर. आणि त्यांनी सांगितलं की कल्याण शहर जे आहे ते स्मार्ट सिटीकडे वळत आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी कामं सुरू आहेत. आणि ह्या कामांच्या वेळेसच इथे वाहतूक कोंडीची समस्या होते. त्यात रिक्षांची पण संख्या खूप आहे, दुचाकीस्वारांची संख्या खूप आहे. अशा वेळेस जर वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळले तर अपघात होणार नाहीत आणि इतरांना सुद्धा त्याचा काही त्रास होणार नाही. सर खूप खूप धन्यवाद. पोलीस माझा न्यूजशी आपण संवाद साधलात आणि शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आवाहन केल्याबद्दल खूप धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.